नमस्कार, श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण घोळची भाजी कैरी घालून कशी करायची ते बघणार आहोत. ही भाजी उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त खाल्ल्या गेली पाहिजे, कारण या भाजीमध्ये थंडावा भरपूर असतो आणि यामुळे शरीरातली उष्णता कमी होते. उन्हाळ्यामध्ये ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे. तर अशी ही घोळची भाजी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी एक जुडी घोळची भाजी छान अशी निवडून घेतलेली आहे. तर ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर मी इथे ही भाजी धुवून घेतलेली आहे. इथं मी एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला डाळी टाकून घ्यायची आहे. तर इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ पण आपल्याला धुवून यामध्ये टाकून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा टाकू शकता. आणि इथं अर्धी वाटीला कमी शेंगदाणे घेतलेले आहे. 2 मिरच्या घ्यायच्या हिरव्या, त्या अशा कट करून यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. एक टमाटर मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे, हे यामध्ये टाकून घेऊया. आणि इथं मी एक कैरी घेतलेली आहे. तर कैरीच्या फोडी आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे. तर इथं मी एक छोटी कैरी घेतलेली आहे आणि या कैरीच्या फोडी करून आपण यामध्ये टाकून घेऊयात. तर इथे मी 7-8 फोडीच करून टाकणार आहे. आंबा किती आंबट आहे यावरून तुम्ही या फोडी टाकून घेऊ शकता. तर हा आंबा खूप आंबट असल्यामुळे मी इथं 7-8 फोडीच यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. कमी जर आंबा आंबट असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता. तर आता ही घोळची भाजी यामध्ये टाकून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता ही हळद पूर्ण आपल्या या भाजीला आणि डाळीला लागलं पाहिजे. हे कुकर आपल्याला गॅसवर ठेवून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 3 शिट्ट्यामध्ये खूप छान अशी डाळ शिजल्या जाते. तर इथे आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे. तर डाळ छान शिजलेली आहे. तर चांगली आपल्याला ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे किंवा रवीने अशी घोटून घ्यायची आहे. तर मस्त एकजीव झाली पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने छान अशी घोटून घ्यायची. घोटून झाल्यावर आपल्याला यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ टाकल्यामुळं काय होतं की आपली ही भाजी पाण्यासारखी दिसत नाही आणि घट्टपणा येतो आणि भाजी चविष्टही सुद्धा लागते. तर या पद्धतीने आपल्याला यामध्ये 1 चमचा बेसन टाकायचं आहे. असं बेसन यामध्ये न टाकता तुम्ही तेलामध्ये सुद्धा भाजून टाकू शकता. तर आता इथं कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं. जास्त गरम तेलामध्ये मोहरी जर टाकली तर ती खूप उडते. त्यामुळं इथे मी कोमट तेलामध्येच मोहरी टाकलेली आहे. आणि 1 वाटी छान असा बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त असा भाजून घ्यायचा. लालसर कांदा थोडा झाला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. तर आता हे थोडं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. यामध्ये मी इथे लाल मिरच्याचे काही तुकडे टाकून घेतलेले आहेत. तर 2 लाल मिरच्या यामध्ये मी टाकून घेतल्या. 1 चमचा हळद टाकून घ्यायची. 1 ते 1.5 चमचा यामध्ये तिखट टाकायचं आहे. कारण आपण भाजीमध्ये हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत आणि आता लाल मिरच्या पण टाकलेल्या आहेत. त्यामुळे तिखट थोडं जपून टाकायचं. आणि इथं मी 2 चम्मच धना पावडर घेतलेली आहे. छान भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा सर्व मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. इथं मी थोडा गूळ घेतलेला आहे. तर साधारणपणे 2 चम्मच हा गूळ किसून घेतलेला आहे. तर हे या तेलामध्ये टाकायचा. 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. तर आता हे सर्व जिन्नस मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहे किंवा शिजवून घ्यायचे आहे. तर बघू शकता या मसाल्याचा किती छान कलर आलेला आहे. आणि आता आपल्याला यामध्ये ही डाळ भाजी टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं. अंदाजाने आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. तर आता ही भाजी बस थोडी शिजू द्यायची आहे. याला थोडी उकळी आली की आपल्याला ही भाजी काढून घ्यायची. तुम्हाला यामध्ये आणखी पाणी किती टाकायचं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. तर मी इथे 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपली भाजी छान अशी शिजल्या गेलेली आहे.
यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ही भाजी आपली मस्त अशी छान तयार झालेली आहे. यामध्ये आपण कैरी टाकली त्यामुळे आंबट झालेली आहे आणि गूळ टाकला त्यामुळे थोडी गोडसर झालेली आहे. तरी अशी ही गोड, आंबट, तिखट चवीची अशी मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतसुद्धा खाऊ शकता आणि खायला खूप मस्त लागते. तर सर्वजण आवडीने खातील इतकी छान भाजी होते. अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.